बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला। अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते संत्रा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सुनील शेळके व जयश्रीताई शेळके यांनी शेतकऱ्यांचा संत्र्याला अतिशय चांगला भाव मिळावा यासाठी सोनाळा वासियांना मार्गदर्शन केले। त्यावेळी सर्व शेतकरी बांधव व गावकरी उपस्थित होते। केलं त्यावेळी अनेक शेतकऱ्यांकडून ही मागणी होती की तुम्ही गोडाऊन करताय पण त्याऐवजी आम्हाला संत्र्याचं प्रोसेसिंग या ठिकाणी पाहिजे, कारण इथला संत्रा हा ग्रेडिंग साठी म्हणजे तो लहान मोठा हे जे काही ग्रेडिंग करावं लागतं त्या ग्रेडिंग साठी वॅक्सिंग साठी हा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जायचा। मग धुळे असेल, अमरावती असेल, नागपूर असेल या जिल्ह्यांमध्ये केवळ त्या ग्रेडिंग साठी, कारण ग्रेडिंग केलं तर त्या संत्र्याला चांगला भाव मिळेल। विदाउट ग्रेडिंग संत्रा हा कमी भावामध्ये जातो आणि म्हणून किमान आपल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी बांधव मग तो तेवढा जाण्या येण्याचा खर्च हा त्या ठिकाणी शिल्लकचा खर्च पेलून हा संत्रा ग्रेडिंग साठी इतर जिल्ह्यामध्ये पाठवायचे। मला आभार व्यक्त करायचे शेळके साहेबांचे की आणि आपल्या सगळ्यांचेही की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने उपस्थित राहिलात त्याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच संत्र्याचं हा जो काही या ठिकाणी प्रोजेक्ट उभा राहतोय याच्यासाठी सुद्धा आपलं सगळ्यात मोठं सहकार्य राहणार आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही सुविधा आज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या त्याच्यानंतर त्या पल्प असेल आणि वेगवेगळ्या काहीतरी औषधी कंपन्यांना लागणारा जे काही मटेरियल असेल हे पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे संत्रा हा ए ग्रेडचा असो किंवा डी ग्रेडचा असो किंवा चौथ्या ग्रेडचा असो हा संपूर्ण संत्रा याच ठिकाणी विकत घेण्याची सुविधा आपल्या कंपनीच्या मार्फत केली जाणार। त्याच्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेस मी ही कंपनी सुरू करण्याचा विचार केला संत्र्याविषयी त्यासाठी माझ्याकडे जे प्रोजेक्ट हेड म्हणून नाव होतं ते म्हणजे आमचे अभिजित देशमुख। अभिजित देशमुख यांचा दुसरा परिचय म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये परिचित असलेले सदानंदजी देशमुख साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते यांचे ते चिरंजीव, परंतु त्यांची माझी मुंबईत भेट झाल्यानंतर त्यांनी ॲमेझॉन सारख्या कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल या डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे, याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे। त्यांचा अनुभव आपल्याला या कंपनीमध्ये मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स असेल किंवा ॲमेझॉन असेल यांच्या सोबत जे काही बाय प्रोडक्ट आपल्या कंपनीमधून निर्माण होणार याचा देखील कराराची आम्ही त्या ठिकाणी सुविधा केली आहे। याशिवाय जे काही आपलं मार्केट आहे यामध्ये बंगलोर असेल, हैदराबाद असेल, दिल्ली असेल, त्याचबरोबर बांगलादेश असेल या ठिकाणाहून संत्रा कशा नीतीनं जाईल याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत। एवढंच नव्हे, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहित होतं की आतापर्यंत आपण संत्री म्हटलं की नागपूरच आपल्याला माहित असायचं, परंतु मागील 3 महिन्यापूर्वीच आपण सोनाळा संत्रीचं कॉपीराईट रजिस्टर केलं आहे आणि जगाच्या पाठीवर आपला हा संत्रा कुठेही गेला तर तो सोनाळा संत्री म्हणूनच जाणार आहे। त्यामुळं सोनाळाचं नाव आपल्याला जगाच्या पाठीवर पर्यायानं आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव जगाच्या पाठीवर या माध्यमातून घेण्याची आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मला अपेक्षा आहे। आज या ठिकाणी आपण सगळ्याच जणांनी जे काही सहकार्य केलं, बऱ्याच वक्त्यांनी वेगवेगळे विषय मांडले, भीमराव भाऊंनी मांडले, दत्तभाऊंनी मांडले, परंतु मी सांगू शकतो की तुम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी मी एक बिझनेसमन म्हणून, उद्योजक म्हणून मला सगळ्याच पक्षांची मदत पाहिजे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षात असा मला काहीच फरक पडत नाही, कारण की मी उपजिल्हाधिकारी तहसीलदार पदावर काम करत असताना कशा पद्धतीनं सर्वपक्षीय संबंध निर्माण होतात हे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये